नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन वर्ष 2026मध्ये आजपासून नेमके काय बदलणार आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम तर पॅन आणि आधार लिंक. दुसऱ्या क्रमांकावर आहे शेतकरी ID अनिवार्य होणार आहे. तसेच डिजिटल पेमेंट आणि सुरक्षा याबाबतही धोरणात्मक बदल करण्यात आलेले आहेत. बँकिंग आणि FDवरील व्याजदरावरही बदल करण्यात आलेला आहे. तर आजपासून होणाऱ्या बदलामध्ये आपण पाहूया की 1 जानेवारी 2026ची सकाळ ही केवळ नवीन वर्षाचा उत्साहच नाही तर खिशावर परिणाम करणारे अनेक बदल घेऊन आली आहे. पगारवाढीच्या आनंदापासून ते बँकिंग नियमांच्या कडक अंमलबजावणीपर्यंत हे बदल प्रत्येकावर परिणाम करणारे आहेत. याबाबत तयारी न केल्यास दंड किंवा आर्थिक अडथळे येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बदल झाला आहे त्या गोष्टी अशा आहेत. सिव्हिल जो स्कोअर असतो तो दर 7 दिवसांनी बदलणार आहे. आत्तापर्यंत क्रेडिट स्कोअर अर्थात सिव्हिल हा महिन्याला अपडेट व्हायचा, पण 1 जानेवारी 2026 पासून तो दर आठवड्याला अपडेट होईल. यामुळे कर्जाचा हप्ता चुकल्यास त्याचा परिणाम तात्काळ तुमच्या रेटिंगवर दिसेल. दुसरीकडे नियमित हप्ते भरणाऱ्यांना याचा फायदा होऊन लवकरात लवकर कर्ज मिळेल. 8व्या वेतन आयोगाबाबत ही नवीन वर्षामध्ये जी बातमी आलेली आहे त्यानुसार केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे 8व्या वेतन आयोगाची संभाव्य अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे. याबाबतही पुढे माहिती दिली जाईल. PFच्या नियमातही मोठे बदल झालेले आहेत. LPG CNG स्वस्त होणार याबाबतही अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. नवीन कायदा आणि फॉर्म्स. व्हॉट्सअप व टेलिग्राम बाबतही अनेक नियम हे बदललेले आहेत. PEPFचे पैसे काढण्याच्या जाचक नियमांचे मोठे बदल केलेले आहेत. आता तातडीच्या कामासाठी तुमच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी कागदपत्रांच्या जंजाळामध्ये अडकावे लागणार नाही. पूर्वी असलेल्या 13 वेगवेगळ्या अटी आता रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर पॅन व आधार लिंक करणे अनिवार्य करण्यात आले. ज्यांनी पॅन आधार कार्डशी लिंक केलेले नाही त्यांचे पॅन कार्ड 1 जानेवारीपासून निष्क्रिय होईल. त्यामुळे बँक खाते उघडणे, ID रिटर्न्स भरणे, मोठे व्यवहार करणे अशक्य होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2026मध्ये यासह अनेक मोठे बदल झालेले आहेत. तरी याबाबत आपण सजग असणे व त्यानुसार पुढील पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची 8व्या वेतन आयोगाबाबतची बातमी. PF बदल झालेले नियम. कार खरेदीसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच क्रेडिट स्कोअर दर 7 दिवसांनी बदलणार आहे. शेतकऱ्यांसाठी डिजिटल फार्मर ID आवश्यक होणार आहे. PM किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता डिजिटल फार्मर ID अनिवार्य होत आहे. हा ID नसल्यास वार्षिक 6,000 रुपयांचा हप्ता जो मिळतो तो थकू शकतो.